सांगितला पाहिजे। कशा पद्धतीने महाराष्ट्राची लूट केली हे संजय राऊतांनी सांगितलं पाहिजे। कशा पद्धतीने आपल्या भावाला घराच्या बाहेर काढलं याबद्दल संजय राऊतांनी बोललं पाहिजे। कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये वसुलीचं रॅकेट चालवलं जात होतं याबद्दल संजय राऊतांनी बोललं पाहिजे। कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये साधू महंतांची हत्या केली जात होती याबद्दल बोललं पाहिजे। कशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये खिचडी घोटाळा केला जात होता याबद्दल संजय राऊतांनी बोललं पाहिजे। कशा पद्धतीने पत्राचाळीमध्ये सर्वसामान्य मराठी माणसांची घरं लुटली याबद्दल बोललं पाहिजे। कशा पद्धतीने मुंबईमध्ये कोविडचं संकट असताना तुम्ही मलिदा खाण्यामध्ये व्यस्त होता याबद्दल बोललं पाहिजे असं माझं संजय राऊतांना आव्हान आहे। परंतु संजय राऊत त्याबद्दल बोलत नाहीत, ते मूग गिळून गप्प आहेत। त्यांना असं वाटतं की राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांची युती झाल्यानंतर सगळं काही चित्र बदलून जाईल, परंतु चित्र बदलणार नाही। मुंबईतला मराठी माणूस, मुंबईतला राहणारा सर्वसामान्य माणूस हा भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीनं कामं केलीत, आम्ही घोटाळ्याबद्दल बोलत नाही, आम्ही बोलतो मेट्रोबद्दल, आम्ही बोलतो कोस्टल रोडबद्दल, आम्ही बोलतो अटल सेतूबद्दल। संजय राऊत महाराष्ट्रातली आणि मुंबईतली ही कामं बघा, तुम्हाला बोलण्यासारखं खूप काही आहे, कृपया त्याच्यावर बोला। महाराष्ट्र व बिहारमधील निवडणूक निकालांच्या पद्धतीवरून लोकशाही धोक्यात असल्याचा आरोप संजय राऊत। महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये लोकशाही धोक्यात नाही, उभाटा गटामध्ये लोकशाही धोक्यात आहेत। संजय राऊत तुम्ही बिहारच्या निकालाबद्दल शंका घेतायत आणि नगरपालिकेच्या निकालावर शंका घेतायत। नगरपालिका नगरपंचायतीच्या निकालामध्ये संजय राऊत तुम्ही एक तरी सभा घेतली का? उद्धवजी ठाकरे यांनी एक तरी सभा घेतली का? आदित्यजी ठाकरे यांनी एक तरी सभा घेतली का? सर्वसामान्य कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं ही तुमची परंपरा आहे। तुम्ही कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये घरामध्ये बसलात आणि आता जेव्हा मुंबई महापालिकेची कार्यकर्त्यांची निवडणूक आहे तेव्हा तुम्हाला मलिदा खायचा म्हणून कार्यकर्त्यांना आव्हान करताय की एकत्र या। अहो, तुम्ही सातत्यानं शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडलं। वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार वाऱ्यावर सोडण्याचं काम तुम्ही केलंय। त्यामुळे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला धडा शिकवते आणि यावेळेला नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीत तुम्हाला सिंगल डिजिटवर आणून ठेवलंय। येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये देखील तुम्हाला सिंगल डिजिटवर यावं लागेल। महाराष्ट्रातील 29 महापालिकांपैकी एकही महापालिका उभाटा गटाला जिंकता येणार नाही, याकडे संजय राऊतांनी लक्ष द्यावं आणि मग बिहारबद्दल बोलावं। संजयजी राऊत आणि उभाटा गटाला यापूर्वीच पश्चाताप करण्याची वेळ आलेली आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून भारतीय जनता पार्टीसोबत दगाफटका करून वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून संजय राऊत तुम्हाला आणि उभाटा गटाला याआधीच पश्चातापाची वेळ आलेली आहे। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुम्ही हिंदुत्ववाद सोडलं आणि काही अल्पसंख्याक लोकांचं आणि मुस्लिम लोकांचं लांगुल चालन करण्याचं काम हिरवी मतं मिळवण्यासाठी तुम्ही करतायत। त्यामुळं तुम्हाला पश्चातापाची वेळ विधानसभेच्या निवडणुकीला आली होती, तुम्हाला पश्चातापाची वेळ नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीला आली आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत देखील तुम्हाला पश्चातापाची वेळ आल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्रानं दाखवून दिले की महाराष्ट्र जिवंत आहे। महाराष्ट्रानं दाखवून दिले की महाराष्ट्र हा विकासाच्या सोबत असतो, डेव्हलपमेंटच्या सोबत असतो आणि देवेंद्रजींच्या सोबत असतो। त्याचमुळं भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला 225च्या आसपास महायुतीला जागा मिळाल्या आणि एकट्या भारतीय जनता पार्टीला 125 जागा मिळाल्या। हे महाराष्ट्र जिवंत असल्याचं लक्षण आहे। महाराष्ट्राची जनता जागरूक असल्याचं लक्षण आहे। महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमचा भ्रष्टाचार बघितला होता,
महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमची खंडणीखोरी बघितली होती, त्यामुळं जिवंत महाराष्ट्र हा देवाभाऊंच्या पाठीशी आहे, हे संजय राऊतांनी ध्यानात ठेवायला पाहिजे. स्वतः संजय राऊत हे गद्दार आहेत. त्यांनी वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून गद्दारी केली. हिंदुत्ववादाच्या पाठीत खंजीर खुपसून संजय राऊत आणि उभाटा गटानं गद्दारी केली. ज्या हिंदुत्वाच्या नावावर तुमचा पक्ष चालवत होतात त्या पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आणि काँग्रेसच्या दावणीला जाऊन बांधून तुम्ही महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आणि ही गद्दारी महाराष्ट्रातल्या जनतेनं बघितलेली आहे. तुमच्या गद्दारीला महाराष्ट्र कधीही माफी करणार नाही. तुमच्या गद्दारीला मुंबईकर कधीही माफी करणार नाहीत. तुम्ही हिंदुत्वासोबत गद्दारी केली. तुम्ही पत्राचाळ लुटून मराठी माणसासोबत गद्दारी केली. तुम्ही मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर परागंदा केलं, ती गद्दारी केली. तुमच्या गद्दारीला महाराष्ट्र निश्चितपणे धडा शिकवतोय. आता मुंबईकर देखील धडा शिकवेल. महाविकास आघाडी तुटलेली नाही, ती भक्कमपणे एकत्रच आहे. त्यामुळे त्यांनी कुठे डावे पक्ष देखील आमच्या सोबत आहे, राष्ट्रवादी शिवसेना देखील आमच्या सोबत. तुम्ही त्यांना काय सांगाल? महाविकास आघाडीच्या विधानसभा निवडणुकीमध्येच ठिकऱ्या उडाल्या होत्या. या नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये तर महाविकास आघाडीचं अस्तित्व संपुष्टात आलंय. संजय राऊत कितीही बेडकुळ्या उड्या मारत असतील, महाविकास आघाडी अजून अस्तित्वात आहे, महाविकास आघाडी एकत्र आहे असे दावे करत असतील, तरी आपण नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीला बघितलं की महाविकास आघाडीचं अस्तित्व संपलंय. आता मुंबईमध्ये संजय राऊत हे राज ठाकरे यांच्या घरी जाऊन उंबरठे झिजवण्याचं काम करतायत. परंतु संजय राऊत, तुम्हाला काँग्रेसनं अक्षरशः फाट्यावर मारले. काँग्रेसनं मुंबईमध्ये स्वबळाची घोषणा केली. त्यामुळे विनाकारण महाविकास आघाडी असल्याचे दावे तुम्ही करू नका. ते दावे करण्यातला काहीही अर्थ उरत नाही. सुधीर मुनगंटीवार यांच्यावरती त्यांनी भाष्य केलेलं आहे. सुधीर भाऊ 100 नंबरी सोनं आहे आणि त्यांची वेदना असणारच बाहेर लोक पक्ष चालवत असतात, त्यांनी दावा केलेला आहे. सुधीर मुनगंटीवारजी आमचे ज्येष्ठ नेते आहेत. भारतीय जनता पार्टीची शिस्त, भारतीय जनता पार्टीची प्रथा, परंपरा सुधीर भाऊंना माहिती आहे. सुधीर भाऊ निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमधले ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे सुधीर भाऊंची काही नाराजी असेल तर निश्चितपणे आमचं वरिष्ठ नेतृत्व दूर करेल, त्याच्यामध्ये अजिबात शंका नाही. दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र येत असेल त्यावर मी काय टीका करू असं देखील संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजयजी राऊत, तुम्ही दोघं भाऊ एकत्र येतात की नाही ते बघा. तुम्ही ज्या पद्धतीनं 2017 मध्ये राज ठाकरे यांनी टाळीसाठी हात पुढे केला होता, त्यावेळेला तुम्ही राज ठाकरे यांचा हात झिडकारला होता, टाळी दिली नव्हती. तुमची परंपरा पाठीत खंजीर खुपसण्याचीच आहे. आता देखील राज ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यासाठी संजय राऊत आणि उभाटा गट मागे पुढे पाहणार नाही. त्यामुळं माझं सन्माननीय राजजी ठाकरे यांना देखील आव्हान आहे, तुम्ही उद्धवजी ठाकरे यांच्यापासून थोडं सावध राहिलं पाहिजे. आज ते युतीबद्दल घोषणा करतील, आघाडीबद्दल घोषणा करतील आणि मग उद्या म्हणतील की बंद दाराआड असं ठरलं होतं की महापौर आमचा करायचा आहे, बंद दाराआड असं ठरलं होतं की आम्हाला जास्त जागा मिळणार. धोका देण्याची प्रथा आणि परंपरा महाराष्ट्रामध्ये उद्धवजी ठाकरे यांनी सुरू केलेली आहे. त्यामुळं राज ठाकरे यांनी देखील सावध राहिलं पाहिजे. ज्या पद्धतीनं देवाभाऊंच्या पाठीमध्ये उद्धवजींनी खंजीर खुपसला, अगदी त्याच पद्धतीनं उद्धवजी ठाकरे, राजजी ठाकरे यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसालाही मागे पुढे पाहणार नाहीत. याच्या आधी 2008ला राज ठाकरे यांना घराच्या बाहेर काढून उद्धवजींनी ती खंजीर खुपसण्याची परंपरा दाखवून दिली होती. आता देखील कदाचित उद्धवजी ठाकरे राज ठाकरे यांना धोका देतील. मनसैनिकांना माझं आव्हान आहे की तुम्ही उभाटा गटापासून आणि संजय राऊत यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. मनसे आणि ठाकरे शिवसेनेची युतीची अधिकृत घोषणा होत नाहीये. मात्र ज्या माध्यमांमध्ये आज सकाळपासून बातमी येत आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या समन्वयाचा आपण पाहायला मिळते. काही जागांवरून त्यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू आहे. मात्र त्याचं क्लॅरिफिकेशन मिळण्यासाठी ठाकरे गटाच्या खासदार संजय राऊत यांना सांगावं लागते की आमच्यात कोणताही मतभेद नाही किंवा आमच्यात कोणत्याही सभागृहात रस्सीखेच नाही. मनसेमध्ये आणि उभाटा गटामध्ये मतभेद आहेत आणि मनभेद पण आहेत. हे दोघंही वैचारिक पातळीवर एकत्र येण्यासाठी आलेले नाहीत.
हे मनोमिलन नाही तर भीतीमुळे झालेलं मिलन आहे. त्यामुळे यांच्यामध्ये प्रचंड प्रमाणात मतभेद आहेत, मनभेद आहेत आणि हे दोन्हीही महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. याआधी देखील अशाच पद्धतीचे मनभेद करण्याचं काम या दोन्ही पक्षानं केलेलं होतं. त्यामुळं यांनी कितीही वल्गना केल्या, कितीही राणा भीमदेवी थाटामध्ये गर्जना केल्या की आम्ही एकत्र आहोत, तरीही राज ठाकरे यांनी सावध राहिलं पाहिजे. कारण यांची परंपरा धोका देण्याची आहे. संजयजी राऊत ज्यांच्या नादाला लागले त्यांचा पक्ष संपवण्याचं काम संजय राऊतांनी केलंय. आपण बघितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा संजय राऊतांमुळे संपला. उभाटा गट स्वतः संजयजी राऊत यांच्यामुळे संपलेला आहे. काँग्रेसची वाताहात लावण्याचं काम आता संजय राऊत करतायत. दुर्दैवानं राज ठाकरे देखील यांना बळी पडले तर राज ठाकरे यांच्या पक्षाची अवस्था यापेक्षा देखील वाईट होईल. खूप खूप धन्यवाद.